जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि सोपान महाराजांची पालखी आज इंदापूरमध्ये असणार आहे। तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा निमगावकरांचा निरोप घेऊन इंदापूरला मुक्कामी विसावणार आहे, तर सोपान महाराज यांचा पालखी सोहळा हा इंदापूर तालुक्यामध्ये प्रवेश करणार आहे। प्रतिनिधी सुजित काळंगे सध्या आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून या संदर्भातले आपण तपशील घेऊयात। सुजित, काय नेमकं वातावरण तिथे पाहायला मिळतोय, कसा उत्साह आहे वारकऱ्यांमध्ये? रिद्धी, सध्या आपण बघत असतो तर या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील अनेक वारकरी आज इंदापूरच्या दिशेने निघालेले आहेत। इंदापूरच्या दिशेने हे सगळे वारकरी जात असताना या सगळ्यांमध्ये विठू नामाचा गजर होताना आपल्याला पाहायला मिळतो। आज इंदापूरमध्ये रिंगण असणार आहे आणि त्या रिंगणासाठी अनेक जण उत्सुक आहेत। प्रचंड मोठी परंपरा इंदापूर आणि पालखी यांच्यामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते। वर्षोनवर्ष त्या ठिकाणी आज जर आपण बघितलं तर इंदापूर नगरी सजलेली आहे, त्या ठिकाणी पालखीतळ सज्ज झालेला आहे। अनेक वारकरी येत आहेत। वारकऱ्यांच्या जेवणाची राहण्याची सोय त्या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीने नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेली आहे। हे सगळे वारकरी काल निमगाव केतकीमध्ये होते आणि आजचा प्रवास इंदापूरमध्ये आहे। इंदापूरमध्ये पुढे जाऊन विठ्ठलवाडीत हे जाणार आहेत। विठ्ठलवाडीला प्रति पंढरपूर असं म्हटलं जातं। अगदी ह्या इंद्रेश्वरा करून ते प्रति पंढरपूरकडे त्या ठिकाणी जाणार आहेत। रिद्धी, निश्चित सुजित, आणि या पालखी संदर्भातले जशी जशी पालखी पुढे जाईल तेव्हा पुढचे तपशील घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेले या सगळ्या तपशिलांसाठी।